भरली नाही का ओटी? नाही भरायची ना. हा ओटी भर. सॉरी तुम्हाला थोड्या अर्धवट व्हिडिओ घेणार आहेत पण आता भुंक लागले का सगळ्याला? तुम्ही पण. थोडासा घेतो. हा ठीक आहे व्लॉग साठी आलेलं आहे आम्ही असं थोडंसं जरा आता लाज वाटते मला ब्लॉग काढायला वाटतं ठीक आहे आता थोडंसं बरं आता सो बलून नाही दिसते का तू Thank you. बाबू जरा साडी बिडी आउटफिट चेक आम्ही असं अर्धवट मध्ये आधे ब्लॉग करतोय जरा. बलून Sorry घेतोय पण. गेम साठी. तर आजच्या अशा गोड अशा कार्यक्रमामध्ये मी टाकणार आहे. अरे डोळे जेवण कोणाचं काय माहिती. चष्मा छान आहे रे, तर चष्मा गेला का? Tom and Jerry. जेली. आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आमच्या सर्व ताई असते सर्व पाहुणे एका समारंभासाठी उपस्थित राहिले. तर या संपूर्ण पाहुणे मंडळींबद्दल आणि आलेल्या सर्व आमच्या ताई आणि आईंबद्दल काय सांगाल? सर्व आल्याबद्दल धन्यवाद. सगळे जवळचे ते पण असं विशेष सांगतात. श्रावण संपलाय नंतर बोकडाचं मटण. मागं बसलेले. चला म्हणजे तुमच्या अनाउन्समेंट कडे सगळ्यांचं लक्ष होतं. सो आता कार्यक्रम संपल्यानंतर सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा पुढची पार्टी कधी करायची ते. आणि येस आता आपण एक ना बाबा नव्याने होणार आहे तर त्यांच्यावर ना आपण एक सिच्युएशन देऊया आणि त्या सिच्युएशनला कसं टॅकल करतात ना ते आता आपण ऐकूयात. सर मी तुम्हाला एक सिच्युएशन देते आणि त्या सिच्युएशनला सरांकडे सर अंगाईची तयारी वगैरे करून ठेवली की काय? कुठलं गाणं आहे? कुठलं एक्झाम्पल? अच्छा त्याच्यानंतर एकदम सिंपल प्रश्न आपण विचारणार आहोत. बाळाला बाहेरचे आउटडोअर गेम्स कोण शिकवणार आहे? फुटबॉल असेल ओके हे बाहेरचे गेम्सचं डिपार्टमेंट सरांकडे दिलाय बाबा सगळं शिकवणार आहेत. मग इंडोअर गेम्स कोण शिकवणार आहे? कॅरम चेस ओके क्या बात आहे. त्याच्यानंतर बाळाचं तुमच्या दोघांमधून स्ट्रिक्ट पॅरेंट्स कोण बनणार आहेत? मी सांगेल तसंच ऐकायचं बाळाला. अरे बापरे मला असं वाटतंय मग सर बाळाला तुमच्याकडे ठेवा कारण मॅम एकदम स्ट्रिक्ट पॅरेंट्स बनणार आहेत बाळाच्या. याच्यानंतर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. सपोज सरांमधला एक असा गुण असेल तो बेबीमध्ये आला पाहिजे तर तो कुठला असेल? ओके आणि येस सर मॅम मधला असा एक गुण असेल तो बाळामध्ये आला पाहिजे किंवा तो बेस्ट गुण आहे आणि तो बाळामध्ये यायलाच पाहिजे तो कुठला असेल? डिसिप्लिन क्या बात आहे. आणि आजोबांचा शेवटचा मित्र म्हणजे नातू असतो. त्याच पद्धतीने काहीच तुमच्यात सुद्धा होणार आहे. एक नवा पाहुणा तुमच्या भेटीला येणार आहे आणि अवघे 2 महिने राहिले आहेत. 2 महिन्यानंतर तुम्ही पाहुण्याला किंवा पाहुणीला भेटणार आहात. तर बाळाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही किती तयार आहात आणि बाळाला काय आशीर्वाद द्याल? 100% बाळाची काळजी घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही आशेने वाट बघतोय आमचा युवराज कधी घरी येईल. अच्छा कन्फर्म केलंय युवराज. अरे बापरे मला असं वाटतं आजोबांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ बरं. बाळाचा नातवाचं नाव पण तयार आहे आणि मग आशीर्वाद काय द्याल बाळासाठी? त्याला दीर्घायुष्य लाभू निरोगी राहू. क्या बात आहे. 1 पर्यंत रिव्हर्स काउंट डाऊन करूयात आणि 1 झाल्यानंतर मग आपण आपला जे आहे ते ओपन करायला त्यांना सांगूयात. दिसतंय? डिस्कशन केलं का? चला आता काउंट डाऊन साठी सगळ्यांनी रेडी राहायचंय कारण काउंट डाऊन हा खरंच खूप महत्वाचा भाग आहे. आणि चलो 5 4 3 2 1 ओके क्या बात आहे क्या बात आहे. आजोबांनी नाव ठेवल्याप्रमाणे गेम मध्ये युवराजच आलेला आहे. पण आता खरा युवराज आहे म्हणजे नटखट काना आहे की आपली राधा राणी आहे आपल्याला 2 महिन्यांनंतर कळणार आहे. सो येस आता आपण इथे छान फोटोज काढून घेऊया. नटखट काना दिसला होता. आता पेढा बर्फीच्या गेम मध्ये आपली राधा राणी दिसतीये की पुन्हा आपले युवराज दिसतायत ते आता आपण बघूयात.
चला खूप कन्फ्युजन आहे. आत्याबाईंनी तर पूर्ण उलट पुलट करून ठेवलेलं आहे. सो आता आई बाबा खूप कन्फ्युज झालेले आहेत. पण आता बघूयात आता नक्की पेढा. कसा वाटला कार्यक्रम चैतन्य आतापर्यंत? दादा तू जेवायला चालला बच्ची, आपण. निखिलला विचारायला तू एवढं ऑकवर्ड केलंस ना, तर नंतर तुला इतका धुधार आहे ना, तुला इतका त्याचे अँकर त्याला बोलायला लावते, तो कधीच बोलत नाही पोरगा, आणि त्याला ही म्हणते की अँकर त्याला विचारते काय विचारते, डायपर कोण चेंज करणार, फिरायला कोण घेऊन जाणार. आणि या पाहुण्यांना काहीतरी मेसेज होय बाबा असला. जाऊ दे, नेवर माइंड. तुम्ही बघा व्हिडिओ आला तर बघा. इथनं लाईट आहे. हा बोल. आणि वैष्णवीला मार खाताना निखिल हिला खूप मारणार आहे. मी तुम्हाला लिहून देतो, टॉम अँड जेली फाईट होणार आहे. ती माझी मैत्रीण सिद्धी, जी माझ्या लग्नाला माझ्या आधी येऊन थांबली होती. हो की नाही सिद्धी? किती लवकर आली होतीस आज, पण किती लवकर आलीस. हॅलो चॅनल, वेलकम टू माय गाईज. वेलकम टू माय गाईज. आणि मम्मी टाकायचं नाही. ब्लॉग टाकणार आहे बाळा. पप्पांनी जे आन्सर दिलेत ना, मम्मीने तर काही दिलेलं नाही. मम्मी काय ग मम्मी नाही म्हणजे आगाऊ. आगाऊ उत्तर देते. आगाऊ सुचत होतं काय बोलायचं. असं होतं वरती गेल्यावर. आगाऊ स्टुडंट असतं ना, आणि पप्पा फुल बॅक बेंचर सारखे वागत होते. का हो बाबा? पप्पांनी काम आउटसोर्स केलं नाही का? मम्मीला हवं होतं ना भात, मग आउटसोर्स केलं तुम्ही दुसऱ्याला. काय ग, तू नवऱ्याला विचारलं का भात पाहिजे का? हो विचारलं की मी त्यांना विचारलं काम का, त्यांना आवडतीचं होतं मुगाचा हलवा. अगं त्यांनी मुगाचा हलवा खाल्ला. कळलं का असं असतं बायकोचं प्रेम. तुला दिलं ना डाळ भात आणून. ठीक आहे फाईन. तू मला काय आणून दिलं? मी त्यांनी दिले की तुला डाळ राईस आणून. मी Outsource स्वतः केलं. नवविवाहित प्रॉब्लेम. आपण यातून डान्स करूयात. काय नवविवाहित प्रॉब्लेम्स. बाबू दाखव काय प्रॉब्लेम आला. बच्ची, मी इथे जॉईन होतो. तुला माईक द्यायचा असेल तर दे, नाही तर हे डोंट. ए हात पकडा आजीचा. ए विहान आज जा लहान मुलांमध्ये. हा? दमन. अरे स्टेप चेंज, कम ऑन. इथं मागं बघा, सांभाळून. हळू. इथं सांभाळू ना आजीबाई, सांभाळून इथं. क्या बात है. आहा. जावा की जावा. मम्मीला फॉलो करा फक्त. मम्मीच्या स्टेप फॉलो करा. फक्त मम्मी जे हातवारे करते ते करा. आहा, क्या बात है. घरी जा. अगं मी फक्त स्टेप बघा. काळजी कर. करा एक प्लेट वेट तरी करा. हात दुखायला असेल की कंटेंट के लिए करना पड़ता है. मी हात नाही ठीक आहे. बंटी ये.
बसू द्यावं शांत, नको नको. आपण त्यांना नंतर घेऊया. थोडस मला माहिती आहे तुमचं सगळ्यांचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे की तुम्ही थोडासा सुद्धा डिस्टन्स ठेवत नाहीये, पण थोडासा डिस्टन्स मेंटेन करायचंय, थोडासा डिस्टन्स मेंटेन करायचंय. काही समोर या बरं, समोर समोर समोर. क्या मॅकडी मध्ये लग्नाचं डिस्कशन होऊ शकतं. मला वाटलं मॅकडी मध्ये आपण नुसते पिझ्झा बर्गर खाण्यासाठी जातो, पण लग्नाचं डिस्कशन पण होऊ शकतं. अच्छा, त्याच्या मागचं हे कारण आहे. क्या बात आहे. सर नाव काय आपलं? अच्छा चला. प्रवीण सर, किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 8 वर्षांचं प्रेम, बरोबर का? किती वर्ष झाले? अहो सर, कोणाचं लग्नाबद्दल बोलताय तुम्ही? लक्ष ठेव. हा ना, बघा किती वर्ष सांगा बरं. 1 वर्ष माहित नव्हतं मला. 1 वर्ष माहित नव्हतं मला. बापरे बापरे. आता घरी गेल्या ओके मॅम, आता बघून घ्या फोटो, लग्नाचे फोटो वगैरे सरांना परत दाखवा. मी हिरवा नव्हता, मी सावळा घातला होता. चला आपण यांच्याकडे येऊयात. आजी आजोबा, बाळाचे आजी आजोबा, आपण यांना थोडासा हटका प्रश्न विचारूयात. चला, किती वर्ष झाले लग्नाला? 29. 29 आणि 33. सर पुढचे वर्ष कशाला वाढवले? यांनी आधीच काउंट केलेली होती वाटतं. कसे काय चुकले वर्ष? जन्मतारीखच माहित नाही. अरे आणि लग्नाची जन्मतारीख लग्नाचा दिवस बी माहित नाही. ओके, लग्नाची तारीख तरी माहिती का? नाही ना. नाही माहिती. ओके, मग तुमच्या लग्नामध्ये स्वीट डिश महिन्यांमध्ये तर आमच्या आजींची थोडीशी तारीफ करा. आणि तारीफ कशी करायची? माझी बायको डॅश आहे असं तुम्हाला बोलायचंय. पण त्या डॅश मध्ये मी जे अक्षर देईल ते तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला शब्द बनवायचे. ओके, समजा मी बोलली क, तर माझी बायको कौतुकास्पद आहे, माझी बायको क्यूट आहे असं तुम्हाला बोलायचंय. ओके, आता बघू हे किती शब्द बोलतात. आणि तुम्हाला अक्षर आहे च. माझी बायको चलाक आहे. क्या बात आहे. चला अजून अजून. माझी बायको चविष्ट जेवण बनवते. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून अजून. माझी बायको चवळीसारखी दिसत नाही. दिसत नाही ते कशाला बोलताय? दिसते ते बोलायचंय. नाही, पण मी मानतो. दिसत नाही पण मी मानतो. हा अजून अजून आता बस. अजून आता बस बाबा, आता मी काही बोललो तर मला घरी पण जायचंय. ओके चला इकडे येऊया. चला तुम्ही समोर. हा इकडे या सर. असे मागे थांबा, त्यांच्या मागे हो एकदम थोडस डिस्टन्स. हा, किती वर्ष झालेत लग्नाला तुमच्या? महिने झाले. किती महिने झाले? 9 महिने. 9 महिने झाले. क्या बात है. इनका भी नया नया प्यार, नई नई शादी. हा नाही ठरवलंय. चला, तर आमच्या ताईंचा, आमच्या मॅमचा फेवरेट रंग कुठला आहे? पर्पल. पर्पल, बरोबर. तुम्ही समोर बघावं, तुम्ही त्यांच्याकडे काय बघायचंय. हा चला. आणि आज त्यांनी गळ्यामध्ये किती मंगळसूत्रासहित नेकलेस घातलेले आहेत? 1 नेकलेस आणि 1 मंगळसूत्र. लेट्स सी. सॉरी, एक चेन आहे सर. एक चेन एक चेन वगैरे नाही. 2 सांगितले, 2 चुकलं. आणि आमच्या मॅमची फेवरेट प्लेस कुठली आहे जिथे त्यांना फिरायला जायला आवडेल? गेले नाहीयेत पण आवडेल. हा आता नाही विचारायचं, आता नाही विचारायचं. हा त्यांना पण नाही माहितीये. त्यांना पण नाही माहिती. ओके ओके चला, यात सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बरं. बरं, मला हे हवंय की टीम गर्ल आणि टीम बॉय किती जण आहे तिथं? बॉय बॉय गर्ल पाहिजे का? अच्छा, बॉय पिअर प्रेशर. बर आणि सपोज हा व्हिडिओ नंतर निखिल आणि अश्विनीने पाहिला किंवा त्या बाळानेच पाहिला, जेव्हा त्याला कळेल तर त्याला काय मेसेज द्यायचा आहे? तेव्हा आता माहित नाही ना म्हणजे काय कसं असेल, तर आत्ता काय मेसेज द्यायचा आहे तुम्हाला? मी जेन्युइनली म्हणजे आता ते बाळ मोठं झालं, त्याला कळायला लागलं आणि मला दाखवायचं की बघ डोहाळे जेवणाला तुझ्या असं झालं होतं, तर त्याला काय मेसेज द्यायचा एक असा? तेव्हा हे सगळे पण मोठे झाले असतील. सो असं
सिरियस क्वेश्चन. नाही आम्हाला एवढंच आहे की आता आम्ही खूप हा. फ्रॉक घेऊन झालं तर आम्हाला आता चड्डी बनायला आणि या पोरींचे ड्रेस एखाद्या मुलाला घालायला ट्राय करायचे आम्हाला. मुलाला मुलगी बनवायची आणि तुम्हाला तुम्हाला काय पाहिजे बाबा त्यांच्याकडे आणि बॉय झाला तर तरी आम्ही त्याला बोलू. तुम्हाला अजून काय असं बोलायचं आहे काय अश्विनी किंवा निखिलला काय बेस्ट विशेष वगैरे सांगायचं जर बॉय झालं ना तर रक्षाबंधनला 4 मोठे गिफ्ट तयार केले. गाता मग गुड्डी आहे तू कडून बर ठीक आहे